आज आपण हॉटेल स्टाईल एकदम झटपट आणि तितकंच चविष्ट असं हे सांबर कसं बनवायचं ते पाहणार आहोत। कमीत कमी त्रासामध्ये अगदी झटपट असं हे सांबर तयार होतं। हे सांबर तुम्ही इडलीसोबत, अप्प्यांसोबत, डोशासोबत किंवा वड्यासोबत, मेदूवड्यासोबत खाऊ शकता। रेसिपी अतिशय सोपी आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी त्रासामध्ये घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते। त्यामुळे वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मोहरी अर्धा चमचा, मोहरी छान तडतडली की त्यानंतर यामध्ये जिरे अर्धा चमचा घालायचा आहे। जिरे मोहरी छान तडतडले की मध्यम आकाराचा कांदा यामध्ये घालायचा आहे। कांदा चांगला हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। आता कांदा चांगला असा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याची क्वांटिटी इथे तुम्ही वाढवू शकता। आणखीन एक मध्यम आकाराचा कांदा आवडत असेल तर यामध्ये तुम्ही घालू शकता। याने आणखीन छान अशी टेस्ट येते। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायचा आहे। 1 चमचा सांबर मसाला घातलेला आहे। पाव चमचा हळद आणि लाल तिखट 1 चमचा यामध्ये घातलेले आहे। जसा तुम्हाला सांबारला तिखटपणा हवा आहे त्या पद्धतीने ते तिखट घालायचं आहे। तर आता हे 30 सेकंद परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी तूर डाळ, मूग डाळ, दुधी भोपळा, त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा बारीक चिरून, याला 3 शिट्ट्या येईपर्यंत चांगलं शिजवून घेतलेलं आहे। शिजवताना त्यामध्ये थोडी हळद, हलकसं मीठ आणि हिंग घातलं होतं। 3 शिट्ट्या येईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आणि त्यानंतर ही डाळ आपल्याला या फोडणीमध्ये घालायची आहे। शेवग्याची शेंग राहून गेली आहे ती सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हलकीशी चिंच यामध्ये घातलेली आहे। 1 चमचा कसुरी मेथी थोडीशी यामध्ये घालते आणि आता आपल्याला 3 ते 4 मिनिटं हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे आणि मग काय आपलं झटपट होणार आहे ते सांबार तयार होतं। जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर तो सुद्धा यामध्ये घालू शकता, म्हणजे आंबट, गोड आणि तिखट अशी चव येते। तर हलकीशी साखर इथे मी घातलेली आहे गुळाऐवजी आणि आता आपल्याला हे शिजू द्यायचे आहे। छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर हे पहा छान उकळी आलेली आहे। 3 ते 4 मिनिटं छान असं सांबार शिजवून घेतलेलं आहे। गॅस बंद करायचा, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपली अगदी झटपट घरच्या साहित्यामध्ये आणि जास्त कोणताही तामझाम न करता अगदी झटपट होणारं आंबट, गोड, तिखट असं चवीचं सांबार तयार आहे। छान चवीचं आणि झटपट होणारं असं आहे। रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। तुम्ही पाहू शकता इडलीसुद्धा छान जाळीदार आणि स्पॉन्जी आपली झालेली आहे। जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।